प्रतिष्ठानकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे। संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्याशी आपण बातचीत केलेली होती, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। ठाण्यामध्ये दहीहंडीचा हा उत्साह आपण बघतो। त्याचबरोबर मुंबईच्या घाटकोपर मधली दहीहंडी ही सुद्धा प्रसिद्ध आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रिटी येत असतात आणि दरवर्षी इथं राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं आणि नेहमीच त्यांची दहीहंडी चर्चेत असते। यावेळेला सुद्धा एक वेगळीच जो जोश आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती आणि याच पार्श्वभूमीवर राम कदम यांच्याशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। बघूया। मुंबई शहरासह राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। मी सध्या मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये आहे। देशातली सर्वात मोठी दहीहंडी मानली जाणारी जिची ओळख आहे ती म्हणजे घाटकोपर मधली राम कदम यांची दहीहंडी। सध्या या ठिकाणी तयारी सुरू आहे। कशी तयारी आहे इथले पदाधिकारी आहेत भाजपचे काही, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। खरं पाहायला गेलं तर मागच्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की देशातली सर्वात मोठी दहीहंडी मानली जाते। मोठा उत्साह असतो। सध्या तयारी सुरू आहे। कसं नियोजन केलेलं आहे यंदा? बघा, आपलं यंदा या वर्षीमध्ये दरवर्षाप्रमाणे आमचं नियोजन असं असतं आमदार राम कदम साहेबांचं की प्राथमिक सकाळी भजनी मंडळ येतं, भजन कीर्तन जे काय असतं त्यांचं ते चालू असतं। पारंपरिक पद्धतीने ढोल पाथक येतो, ढोल पथक होतं। त्याच्यानंतर बऱ्याचशा काही महाराजांवरती प्रवचन असतं, ते सुद्धा सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांवरती आणि असे बरेचसे पारंपरिक पद्धत महाराष्ट्र पद्धतीत ते सगळं चालू असतं। त्याच्यानंतर काही सिने कलाकार येतील, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे सर्वजण आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासन कालपासून पूर्ण चेकआउट चालू आहे। असे अनेक पथक आपल्या घाटकोपर नगरीमधून घाटकोपरच्या बाहेरचे सुद्धा पथक, जे पहिला बाहेरची पथक ठाण्याला जायची ती आता घाटकोपरमध्ये येतात आहेत आणि प्रथम पहिला हंडी बघा तुम्ही ठाण्यात दिसायची, आता घाटकोपरमध्ये येतात आणि घाटकोपरमध्ये बरेच पथक येतात। त्याच्यानंतर ज्या खबरदारीनुसार महाराष्ट्र शासनाने जी खबरदारी घेतलेली त्यांना जी काही पॉलिसी असते, जे काही त्यांचं कवच आहे पॉलिसी कवच, हे त्यांना पुरेपूर आम्ही फॉर्म भरून त्यांचे घेतलेले आहेत। मोठ्या संख्येने आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे सिने कलाकार आहेत ते देखील उपस्थित राहतात। अवघ्याच थोड्या मिनिटांना या ठिकाणी आता गोविंद पथक देखील येण्यास सुरुवात होणार आहे। रोहित मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। तर राम कदम यांच्या मार्फत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडीचा जो तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। तिकडची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। त्याचबरोबर ठाण्यामध्ये ही उत्साह शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीचं जंगी आयोजन केलं जातं। इथं सेलिब्रिटी मोठ्या संख्येने येत असतात आणि याही वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यावेळेला लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून घोषित करण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींसाठी सुद्धा विशेष दहीहंडीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्यामुळे एक जो उत्साह आहे तो द्विगुणित झाल्याचं दिसतंय महिला गोविंदा पथकांचा। त्याचबरोबर पुरुष गोविंदा पथकांमध्ये सुद्धा उत्साह या ठिकाणी आपल्याला ओतप्रोत भरून वाहताना दिसून येते। त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय आणि इथं असलेली जी मंडळी आहे या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये सामील होण्यासाठी ते हात दाखवून इथं आपल्या प्रेक्षकांना अभिवादन करताना सुद्धा दिसून येत आहेत। त्याची थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। ठाण्यातली संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीचा हा उत्साह आपण बघतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे गोविंदा पथक आहेत किंवा सामान्य नागरिक ज्यांना हा उत्साह पाहायचा असतो, या उत्साहामध्ये सामील व्हायचं असतं, ते या ठिकाणी येताना दिसून येत आहेत आणि नाच गाण्याचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। दरम्यान दुसरीकडे आपल्याकडे दृश्य आहे ती दादरच्या आयडियल दहीहंडी इथली। या ठिकाणी पारंपरिक खेळ खेळले जात आहेत। फुगडीचा फेर धरला जातोय। लाठी काठी कशा पद्धतीने या ठिकाणी चालवायची त्याचे खेळ या ठिकाणी आपण बघू शकतो। एक चिमुकली लाठी काठीचा हा खेळ सादर करताना दिसून येते। साहसी खेळ इथं सादर केले जात आहेत, पथनाट्य सादर केले जात आहेत आणि अशा पद्धतीने जे आपले पारंपरिक खेळ आहेत त्यांचं दर्शन, आपल्या परंपरेचं, महाराष्ट्राच्या परंपरेचं दर्शन एक प्रकारे आयडियलच्या या दहीहंडीच्या ठिकाणी आपल्याला घडताना दिसून येत आहे। पारंपरिक वेशभूषा या सगळ्यांनी केलेली आहे आणि इथं जे साहसी खेळ आहेत, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि जी परंपरा आहे त्यानुसार या सगळ्या गोष्टी इथं त्यांचं दर्शन आपल्याला होताना दिसून येत आहे, सादर केल्या जात आहेत, पथनाट्य सादर केली जात आहेत आणि सध्या राज्यामध्ये जे वातावरण आहे, सध्या राज्यामध्ये ज्या घटना, लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्यात, महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या, त्या पार्श्वभूमीवर दादरच्या या आयडियल दहीहंडीच्या ठिकाणी पथनाट्य सादर करून एक सामाजिक संदेश दिला जातोय आणि स्वसंरक्षणाचे, सेल्फ डिफेन्सचे धडे सुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत। महिला मुलींमध्ये एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे, आपण बघू शकतोय। कोळी नृत्य सादर केलं जात आहे, त्याचबरोबर जी आपली पारंपरिक असे नृत्य आहेत, जे खेळ आहेत, तेही या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या महिला मुली सादर करताना दिसत आहेत।
यानंतर थेट जाऊयात घाटकोपरमध्ये। या ठिकाणी राम कदम यांच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मुख्य म्हणजे राम कदम यांची दहीहंडी नेहमी चर्चेत असते। मीनाक्षी, काय सांगाल, या वर्षी राम कदम यांच्या दहीहंडीचं वैशिष्ट्य नेमकं काय? सर्वात मोठी अशी दहीहंडी मानली जाणारी आणि जिची ओळख आहे ती म्हणजे घाटकोपर मधली आमदार राम कदम यांची दहीहंडी। सध्या आपण पाहतोय की पारंपरिक पद्धतीमध्ये या हंडीच्या तयारीची सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय की मंचावरती कशा पद्धतीत भजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अगदीच राम कदम देखील आताच या ठिकाणी मंचाच्या आसपासच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। दुसरीकडे समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी दहीहंडी उभी करण्यात येणार आहे त्याच परिसरामध्ये आपण पाहतोय की ढोल पथकं जी आहेत ती या ठिकाणी सज्ज झालेली आहेत। त्यामुळे गोविंदा पथकं देखील आता या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। एक वेगळंच वातावरण जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये अवघ्या काही मिनिटातच आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण इथे आलेले जे ढोल पथकं आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया, कारण एक वेगळीच एनर्जी जी आहे ती या ढोल पथकांच्या इथे येणाऱ्या मुलांमध्ये असते। काय सांगशील, थोड्याच वेळात या ठिकाणी दहीहंडीचे पथक जे आहेत अनेक दाखल होतील, कशी एनर्जी आहे तुमच्यामध्ये आणि तुम्ही कसा त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ढोल वाजवणार आहात? आम्ही आमचे पूर्ण जोशीमध्ये वाजून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतो, बाकी काही नाही। एक चांगली सुरुवात करून देतो श्री गणेशाच्या नावाने, दॅट्स इट, बाकी काही नाही। नक्कीच आपण पाहू शकतो की नवश्री असं हे मुंबईचं ढोल पथक आहे। आणखी काही लोक आहेत, काय सांगशील, कसा ढोल वाजवणार आहात आणि कसा इथले येणारे जे पथक आहेत गोविंदा पथक त्यांच्यामधला जोश वाढवण्याचा प्रयत्न करणार? काय बोलले? पथक एकदम जोशात तोडफोड करून टाक। तू काय सांगशील, कशी एनर्जी, किती काय बोलले? एकदम जीवतोड, एकदम जोश मध्ये येणाऱ्या ढोल गोविंदा पथकांचा कशा पद्धतीत तुम्ही लोक उत्साह वाढवणार? वाजवून एकदम गाजवून उत्साह वाढवणार। एकदम मराठमोळ्या अंदाजामध्ये आपण पाहू शकतो ड्रेसिंग देखील त्यांची या ठिकाणी पारंपरिक पद्धतीत करण्यात आलेली आहे। त्यामुळे खरं आपण पाहू शकतो एक वेगळंच वातावरण निर्मिती जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की पारंपरिक भजनाच्या सुरुवातीला या ठिकाणी या दहीहंडीची सुरुवात करण्यात येत आहे। अवघ्या काही मिनिटातच या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते सुरू होणार आहेत। एकीकडे भजन सुरू आहे तर दुसरीकडे ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी हे पथक जे आहे ढोल वाजवणार आहेत आणि त्यानंतर अनेक गोविंदा पथकं जी आहेत ती या ठिकाणी येऊन मात्र दहीहंडीचा हा उत्साह जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत। बराच सध्या आपण पाहिलं तर ही दहीहंडी जी आहे ती प्रामुख्याने इथे येणारे अनेक मराठी कलाकार जे आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मात्र इथे येणाऱ्या गोविंदा पथकांचा मनोरंजन आणि त्यांच्यामधला उत्साह जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। निश्चितच सध्या ढोल पथकं जी आहेत त्या ठिकाणी सज्ज झालेली आहेत आणि ढोल वाजवण्यासाठी या ठिकाणी सगळे तरुण तरुणी जे आहेत ती तयार झालेले आहेत। निश्चितच मीनाक्षी, ढोल वादनानं हा जो परिसर आहे तो दणाणून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हा उत्साह असाच वाढत राहणार आहे। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।